दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्या समोर पाठवला आहे। हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे। तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा। श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात, अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्यकर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही। कुठल्याही काळात भक्ताला दत्तभक्तीत पूर्णरूप सिद्धी प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन, स्पर्श आणि त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगांचा भाग्योदय होतो। आणि आज तुमचे भाग्योदय म्हणून आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे। आणि कमेंटमध्ये होय मी भाग्यशाली आहे असे टाईप करा। श्रीपाद रक्षा व शिक्षा दोन्ही करीत असतात। निखळ भक्तीने त्यांची आराधना करणाऱ्यांवर ते नेहमी प्रसन्न असतात, पण देव भक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा अस्तिक लोकांना त्रास देणाऱ्यांना ते शिक्षाही देतात। शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपादांचे भक्त बनतात। तुम्ही श्रीपादांचे नाम पारायण करीत राहा। कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका। श्रीपाद शंकर भट्टास म्हणाले, भक्त जेव्हा मला नैवेद्य दाखवतात तेव्हा मी ते सूक्ष्म किरणांनी ते स्वीकार करत असतो। मग ते नैवेद्य नामस्मरणाचे असू दे किंवा प्रेमाचे। मी अशा भक्तांसाठी न करू शकणारे असे कोणतेही कार्य नाही, वाहू न शकणारा भार नाही, परिहार न करू शकणारी समस्या नाही। सर्व धर्म परित्याग करून त्रिकरण शुद्धीने माझ्यावर विश्वास करणारे सध्या धन्य होत। माझ्या वात्सल्य प्रसादाने प्रकृतीतील समस्त शक्ती तुमच्या श्रेयोदायी रूपात स्पंदित होईल, ते तुम्ही प्रमाण रूपात स्वीकारू शकता। या चतुर्दश मला पाहिजे असे काहीही नाही। तुम्ही सर्व धर्म पालन करीत माझ्या स्मरणात राहिल्यास तुमचे रक्षण मी करतो। काही लोक जाणून बुजून पापकर्म करून पापफळे भोगतात, तर काही संकल्पपूर्वक पुण्यकर्म करून पुण्यफळ मिळवतात। कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्यकर्म करणाऱ्याला अकर्म म्हणतात। त्याचे वेगळेच फळ असते व ते भगवंताच्या हाती असते। प्रत्येक माणसाला त्याच्या पुण्याईमुळे दीर्घ आयुष्य, ऐश्वर्य, सौंदर्य, प्रसिद्धी वगैरे मिळत असते। पापांमुळे अल्प आयुष्य, दरिद्रता, कुरूपता हे सर्व प्राप्त होत असते। ते नाम घेणाऱ्याला धुंडालीत येतात आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा। म्हणून नाम घेत राहा आणि भगवंत तुमच्या मागोमाग नक्कीच येईल। दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो, तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो। म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले असे मानले पाहिजे। संत संगतीने साधकाची वाढ होते। संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही। संतांना भक्तीचे व्यसन असते, ते नेहमी नामात असतात। संत हे भगवंतापासून दुसरीकडे राहिलेलाच नाही, म्हणून ते संत झाले म्हणजे देवस्वरूप पडले। भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हा संतांच्या जगण्याचा सर्वात मोठा उपकार होय। प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संस्कारी संतच खरा उपयोगी पडतो। भक्ती म्हणजे संलग्न होणे। विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली। परमेश्वराची कशी होईल? मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पनातून विषय तेच मनात येतात। मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तिथे कमीपणा आहे। प्रपंचाचा त्याग करून वैराग्य होऊन मन बांधा, पण मठाच्या बंधनात पडलात। देवाला दागिने घातले का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून। चांगल्या कृत्यात सुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असतो ते बघा। थोडक्यात म्हणजे मीपणाचे विसर्जन केले पाहिजे। साधू कर्तेपणा परमेश्वराला देतात, वास्तविक आपण कर्ते आहोत कुठे? आपण कर्ते म्हटले, परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे?
पण नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःख रहितपणे राहावे. हे सर्व परमेश्वराचे आहे, हेच समजा. हे सर्व श्रीपाद श्री वल्लभांचे असून तोच सर्वांचा कर्ता आहे असे संत सांगतात. दोघांचेही सांगणे एकच. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावे लागणार नाही. मी कर्ता नसून परमेश्वर करतात ही भावना वाढवणे हीच खरी उपासना. मी काहीही नाही, कुणीतरी भाऊली आहे असे समजावे. एक भगवंत तेवढा माझा असे म्हणावे. संतांजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत जाते. म्हणून आपण नेहमी संत संगत राहावे. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर उगीच कोणाला मारावेसे वाटे, ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू. मालेने आपण काहीही करू मारणार नाही. आपल्या पोशाखात, वागण्यात, बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते. म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवा. गाय जशी वासरू मागून येते तसे संत नामा मागून आलेच पाहिजे.